आज बनवणार आहे वांग्याचं भरली वांगी बनवणार आहे. तर इथे मी खोबरं जे आहे ते किसून घेतलं आणि भाजून घेतलंय आणि शेंगदाणे पण भाजून घेतलेत. माझ्याकडून थोडे जास्त भाजले गेलेत. तर ठीक आहे, जाऊ दे. आणि 4 मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलाय, अद्रक किसून घेतलंय आणि ही आहे कोथिंबीर आणि 1 चम्मच मी याच्यामध्ये जिरेसुद्धा घातले आहेत. आणि आता मी हे सगळं वाटून घेते. ही आहेत वांगी, जी मम्मीने मला कट करून दिली आहे पूर्ण. हे बघा. आता मला ह्यांच्यामध्ये थोडंसं पहिले मीठ भरायचं आहे अगोदर. आता आपण मीठ भरून घेऊया. थोडंसं मीठ साईडला टाकून घेते. आता हे जे वाटण आहे याच्यामध्ये मी हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि काश्मीरी लाल मिर्च हे सगळं मी याच्यामध्ये टाकून घेतलंय. आता मी मिक्स करून घेते या सर्वांना. आता हे सर्व मिक्स झालंय आणि आता मी एक एक करून हे थोडं थोडंसं टाकेल, ह्या वांग्यांमध्ये भरून घेईल. आता इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, ज्या मी कुटून घेते बारीक फोडणीसाठी. तर आता मस्त भरली वांगी करायचा बेत आहे आजचा आणि स्पेशली बनवणार आहे मी. तर आता इथे कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये 3 चम्मच तेल टाकलेत आणि इथे जे मी वांगी आहेत ते मी कोट करून ठेवली आहेत वाटण घालून. ते मी आता डायरेक्टली तेलामध्ये सोडणार आहे, म्हणजे फ्राय करून घेईल थोडेसे. ओके. तर इथे आहे तेल आणि ही आहेत वांगी. आता आपण एक एक करून सोडूया तेला. फ्राय केली आहे आणि आता मी यांना साईडला काढेल. लसूण आणि कढीपत्ता टाकणार आहे. हे बघा, इथे आता मी मसाला चांगला तेलामध्ये परतून घेणार आहे. चांगला मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. माझ्या इथे किचनमध्ये अंधार पडतो ॲक्च्युली, कारण की लाईट अपोजिट साईडला आहे. तर आणि फ्लॅश जर ऑन करून व्हिडिओ शूट केला तर आणखीनच वेगळं दिसतं एकदम. तर पटपट मी मसाला परतवून घेते. ही जी फ्राय केली होती ती.
आता थोडंसं मीठ पण घातलं आहे मी याच्यामध्ये आणि पाणी टाकलं आहे. आता वांगी शिजू देईन मस्तपैकी आणि ते एका साईडला भात बनवते. एका साईडला कुकर होतं आणि एका साईडला वांगी होतात. तर शिजतात छानपैकी वांगी. वांग्यांमध्ये पाणी ह्यासाठी जास्त घातलं आहे कारण की मी हेच चपातीसोबत आणि भातासोबत पण खाणार आहे आणि याच्यामध्ये शेंगदाणे जातात म्हणजे वाटणात, म्हणून ते थोड्या वेळाने आतचं थोडंसं घट्टपणा येतो, म्हणून स्टार्टिंगला जरा पाणी जास्त घातलं. इथे माझं वांग्याचं कालवण रेडी आहे. काहीसं दिसतंय. मी सांगितल्याप्रमाणे लाईट अपोजिट साईडला आहे म्हणून व्यवस्थित नाही दिसत, पण असं काहीसं दिसतंय. छान तरी पण आली आहे आणि ग्रेव्ही पण मस्त घट्ट झाली आहे.